तशाच प्रकारे व्यायामशाळा जास्त जास्त विद्यार्थी नवीन तरुणांना त्याचा कसा उपयोग होईल त्या पद्धतीने त्या करणार. गार्डन चांगल्या प्रकारे लोकांना चालण्यासाठी बसण्यासाठी अशा प्रकारे करणार. परत जर ह्याचे दवाखान्याला आमच्या भागात शिवाजीनगर भाग आणि हा सगळ्या भागात गरीब लोकांसाठी एक चांगला दवाखाना, तिथं डायबिटीस, कॅन्सर हे असे जे विविध रोग आहे जे त्यांना त्याचा इलाज करणं परवडत नाही ते गरीबास, तो मोफत महानगरपालिकेतर्फे चांगल्या प्रकारे आपण तो करणार. त्या ठिकाणी म्हणजे गरीब नागरिकांना आरोग्य आणि शिक्षणावर तुमचा जास्त भर राहणार. आणि खेळाडू स्पोर्ट्ससाठी म्हणजे दिल्ली पॅटर्न तुम्ही म्हणाले तशा प्रकारे तुम्हाला काम करायचंय. तुम्ही स्थायीचे अध्यक्ष असताना बोडके साहेब, तुम्ही एक कुंभाराळीला जोडणारा एक डेंगळे पूल बांधला होता, त्याची फार चर्चा होती. तर किती आवश्यक होता तो? डेंगळे पूल लहान होता आणि कसबा आणि पुणे स्टेशन वगैरे त्या जाण्याला खूप गर्दी असायची. त्या पुलामुळे वाहतूक जाम होऊन जायची. त्यासाठी तो जो पहिला पूल होता त्याच्या डबल पूल करून आपण ती वाहतुकीची समस्या त्या काळात सोडवली आणि तो उपयोगी पडला. तर तिथं वाहतूक तुम्ही कधी त्या रस्त्याला गेले तरी वाहतुकीची कोंडी होत नाही त्या ठिकाणी. नक्कीच एक मोठं काम आहे. दुसरं तुमच्या प्रभागामध्ये असं की स्लम एरिया आहे, त्यामध्ये रस्ते छोटे आहेत, त्याचा एक मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे? प्रथम स्लम एरिया स्वच्छ कसा राहील, तिथल्या नागरिकांना बरोबर घेऊन सगळे महानगरपालिका आम्ही ते स्वच्छ कसा राहील ह्याच्यासाठी जास्तीत जास्त पहिलं लक्ष देणार. तिथल्या नागरिकांची इच्छा असेल, सगळे एकमताने जर त्यांनी ठरवलं की आम्हाला इथे SRA करायचं, त्यासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार त्या ठिकाणी त्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार.